ते मात्र कट केलेला आहे. किरण पाटील तिकडे आहेत शॉर्ट थर्डमॅनला. चांगलं क्षेत्ररक्षण होतं किरण याच्याकडून. एक सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीने अकाउंट ओपन केले जात आहे. सुरुवात झालेली आहे विजयदुर्ग हरीश तरे फॅन टीम विजयदुर्ग सेमीफायनलचा सामना आहे. या अगोदर सिंहगड संघाने इथे फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे. तरी गावदेव वेहले आपण संपर्क साधायचा आहे. समोरच्या दिशेने चेंडूला उडवलाय. चेंडू जाते वन बाउन्स सीमारेषे बाहेर. चौकार. आज बिनबाद पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. बालाराम गोलंदाजी करतो पहिल्या षटकात. यावेळेस अप्रतिम असा चेंडू डायरेक्ट हिट आणि पाम फिट. नक्कीच आंद्रे रसेल आला की काय मैदानामध्ये. एका क्षणाला असंच वाटलं होते की आंद्रे रसेल आलेला आहे. चौकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 10. सुरुवात चांगली करून दिलेलं राजेश यांनी पहिल्या षटकामध्ये. बालाराम पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहे. स्वराज्य प्रीमियर लीग 2026चा दुसरा सेमीफायनलचा सामना. यावेळेस समोरच्या दिशेने उडवायचा होता. फटका तेवढी ताकद नव्हती. फक्त एक सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या होते 11. पहिले षटक इथे संपलेले आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-11 अशा धावा झालेल्या आहेत त्या विजयदुर्ग या संघाच्या. टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना महत्वाच्या सेमीफायनलच्या राऊंडमध्ये विजयदुर्ग हा संघ आतापर्यंत 11 धावा जमवल्या गेल्यात. एक फलंदाज त्यांचा धावबादच्या स्वरूपात बाद झालेला आहे. अविनाश पाटील फॅन टीम शिवनेरी या संघाने नाणेफेक जिंकली होती. प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आलेल्या आहेत. क्रमांक 2चं षटक टाकण्यासाठी राजेश पाटील उर्फ रॅम्बो यांनी जर प्रत्येक षटकारास 2 षटकारासाठी
डाईट कोक आपल्याला मिळणार आहे. विकी पाटील विकी माधवी यांच्याकडून हे पारितोषिक दिले जाईल. डाईट कोक आपण जर 2 षटकार मारले तर डाईट कोक मिळणार आहे. अविनाश पाटील आणि किरण पाटील यांनी जर झेल पकडला तर किरण रणजित म्हात्रे याचकडून 200 रुपयाचे पारितोषिक. एक शॉर्ट लेगला आहे, एक शॉर्ट थर्डमॅनला आहे. इथे मात्र जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडू येतोय. समर्थ येतोय. विकेट हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचं पारितोषिक. इथे मात्र पुन्हा एकदा अप्रतिम असा चेंडू कट करण्याचा प्रयत्न केला होता. एक सिंगल मात्र घेतली जाते. या दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. फलंदाज धावबाद. मन मात्र याचकडून 500 रुपयाचे पारितोषिक मिळणार आहे. नक्कीच भरपूर सारे पारितोषिक फिल्डिंग करणाऱ्या संघासाठी लागलेले आहेत. समर्थ गोलंदाजी करतोय. दुसऱ्या ओव्हरमध्ये आतापर्यंत 12 धावा झालेल्या आहेत. 2 फलंदाज त्यांचे बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज नितेश होतोय. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहू शकता आनंद भोईर याला. नक्कीच जर चेंडू जर बॅटला लागला तर काल्हेरच्या 15वर जाईल, पण लागणं महत्वाचं आहे बॅटवर. इथे मात्र हुकचा फटका सजवला. चांगले क्षेत्ररक्षण अविनाश पाटील यांच्याकडून होत आहे. नक्कीच इथे 3 धावा वाचवलेले आहेत. एक सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या होती ती 13. चांगले क्षेत्ररक्षण शॉर्ट लेगला अविनाश पाटील यांनी केलेला आहे. पुन्हा एकदा गोलंदाज समर्थ गोलंदाजी मार्गवर सज्ज होत आहेत. समोर फलंदाज नितेश. यावेळेस मात्र बैठक शॉट मारण्याचा प्रयत्न स्वतःला झोकून दिले होता अविनाश पाटील यांना. जबरदस्त असं क्षेत्ररक्षण. 100% एफर्ट. टीमचे ओनर आहेत आणि आपल्या संघासाठी मात्र स्वतःला झोकून दिलं होतं. 3 धावा पुन्हा एकदा त्यांनी वाचवल्या आहेत आणि धावपत होत आहेत आनंद भोईर. या धावसंख्येवर पुन्हा एकदा गोलंदाज समर्थ गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत आहे. ते मात्र हुकचा फटका सजवलाय. चेंडू जातो सीमारेषा बाहेर. षटकार. इस 4 षटकांचा सामना आहे. 4 षटकामध्ये तुम्हाला 50+ धावा बनवाव्या लागतील, कारण दुसरा सेमीफायनलचा सामना चालू आहे. पहिल्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये सिंहगड संघाने विजय मिळवला होता. फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे. सचिन तरे फॅन टीम. नक्कीच सचिन तरे सुद्धा आपल्याला इन ॲक्शनमध्ये खेळताना दिसले. भलेही त्यांना बॅटिंग करण्याची संधी मिळाली नाही, परंतु फिल्डिंग चांगली केली. इथे मात्र चेंडू जातोय लॉंग स्टॉक सीमारेषेकडे आणि आता कुठे चेंडू अडवण्यात यश आलेलं आहे किरण याला. तोपर्यंत
3 धावा धावून काढलेले आहेत. 3 धावांची संघाची धावसंख्या होती ती 23. समोरचा गेट जे आहे मेन गेट ते खाली करायचं आहे. थोड्याच वेळात देवानंदी थले साहेब यांचं आगमन होणार आहे. तरी जो समोरचं गेट आहे ते जरा खाली करायचं आहे. 2 षटकांचा खेळ जर संपलेला आहे. 2 षटकामध्ये 3 बाद 23 अशा धावा झालेल्या आहेत. त्या प्रथम बॅटिंग करताना विजय दुर्ग या संघाच्या क्रमांक 3 वर गोलंदाजी करण्यासाठी संघाचा प्रमुख गोलंदाज सर्वेश पाटील येतोय. पहिले षटक बालाराम याच्या माध्यमातून टाकण्यात आलं. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये समर्थ याने गोलंदाजी केली. एकूण 2 षटकामध्ये 23 धावा आलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 11 धावा होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 12 धावा निघाल्या. एकूण 23 धावा आलेल्या आहेत 2 षटकामध्ये. धावसंख्या चांगली आहे. अजूनही 20-25 धावा झाल्या तर एक चांगली टोटल पाहायला मिळेल. सर्वेश पाटील पहिलाच चेंडू. ते मात्र बॅट आणि बॉल यांचा चांगला संपर्क झाला नव्हता तरी चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमारेषेकडे गेला होता. एक सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या होते 24. सोमनाथ यांच्याकडून चांगले क्षेत्ररक्षण झालेलं आहे. डीप मिड विकेटला आपण बाबुमा याला पाहू शकता. गेले 2 दिवस त्याच जागेवर ते क्षेत्ररक्षण करीत आहेत. सर्वेश पाटील पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस फलंदाज नितेश जोरात बॅट फिरवली होती. बॅटच्या पट्ट्यात काही चेंडू आला नाही. निर्धाव चेंडू येतोय. सर्वेश एक चांगला गोलंदाज आहे आणि आयकॉन प्लेयर आहे. ॲज अ आयकॉन प्लेयर या सामन्यामध्ये तो खेळत आहे आणि एक जबाबदारी असते आयकॉन प्लेअरवर. कारण आयकॉन त्याला चॉईस केलेलं असतं. नक्कीच त्याच्याकडून अपेक्षाही भरपूर असतात. सर्वेश पाटील पुन्हा एकदा सज्ज होत आहे. समोर फलंदाज नितेश. आखूड टप्प्याचा चेंडू पलटी शॉट. चेंडू जातोय एका टप्प्याने सीमारेषा बाहेर. चौकार. जबरदस्त असा चौकार नितेशाच्या बॅटमधून आलेला आहे. एक सुपला शॉट तिथे खेळला गेला होता नितेश याच्याकडून. जबरदस्त बॅटिंग. दोन्ही फलंदाज महत्वाचे फलंदाज आहेत विजयदुर्ग संघाचे. धावसंख्या 28. पुन्हा एकदा सर्व्हिस सज्ज होत आहे गोलंदाजी मार्ग. यावेळी समोरच्या दिशेने चेंडूला उडवलाय. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. षटकार. मदतीने धावसंख्या होती ती 34. एक चौकार त्यानंतर एक षटकार. काय फलंदाजी आहे नितेशाची. ते मात्र पुन्हा एकदा अल्टीपल्टी शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. संपर्क तेवढा चांगला नव्हता. लेग बाईटच्या स्वरूपात एक सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या होती ती 35. चांगली फलंदाजी सध्या मैदानामध्ये पाहायला मिळते वैभव आणि नितेश याच्याकडून. आणि या ओव्हरचा शेवटचा चेंडू आहे. धावसंख्या ती 35. चांगली धावसंख्या पाहायला मिळते धावफलकावर. दुसरा सेमीफायनलचा सामना आहे. नक्कीच महत्त्वाचा सामना आहे. फायनलमध्ये कोण जाणार हा प्रश्न प्रत्येकाला पडलेला आहे. त्याचं उत्तर येणाऱ्या काही षटकामध्ये. इथे मात्र जबरदस्त असा फटका. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. षटकार.
उत्कृष्ट असा षटकार, जबरदस्त षटकार पाहायला मिळाला. ताकदवर स्ट्रोक होता, खोदून काढलेला होता चेंडूला. नक्कीच फलंदाजी खूप चांगली झालेली आहे दोन्ही फलंदाजांकडून, नितेश आणि वैभव. नितेश याच्या 11 धावा, त्यानंतर वैभव खेळतोय 16 धाव्यांवर. जबरदस्त फलंदाजी भागीदारी दोघांमध्ये झालेली आहे. दोन्ही फलंदाजांनी ते जबाबदारी मात्र घेतलेली आहे. सेमीफायनलचा महत्त्वाचा सामना आहे आणि विजयदुर्ग संघाचा विचार केला तर अजून एकही सामना ते हरलेले नाहीत आणि हीच परंपरा त्यांना कायम ठेवायची आहे, सातत्य ठेवायचं आहे. त्या अनुषंगाने चांगली फलंदाजी होत आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी येतोय गिरीश माधवी. एकेकाली धावा झाले. समोर फलंदाज नितेश. पहिला चेंडू समोरच्या दिशेने उडवलाय, हाय अँड हँडसम चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. षटकार. ट्रॅकवर यावेळेस वैभव आहे समोर, खोदून काढलेला आहे. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चांगले क्षेत्ररक्षण सर्वेश पाटील करतोय. नक्कीच 3 धावा आपल्या संघासाठी वाचवलेल्या आहेत. जबरदस्त क्षेत्ररक्षण. फक्त एक सिंगल मिळेल, सिंगलच्या मदतीने धावसंख्या होते ती 49. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. पाहूया 3 चेंडूवर कशा प्रकारची फलंदाजी होते. गिरीश माधवी पुन्हा एकदा सज्ज. समोर फलंदाज नितेश. फुलटच चेंडू होता, ड्राईव्ह केलेला ऑन साईडला, कावू कॉर्नरला. क्षेत्ररक्षक होते. 2 धावा तिथे घेतल्या जातात. 2 धावांनी संघाची धाव संख्या होती ते 51. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. नितेश स्ट्राईकला आहे, नॉन स्ट्राईकला वैभव. याला पाहू शकता. जबरदस्त अशी मॅच. दुसरा सेमीफायनलचा सामना आहे स्वराज्य प्रीमियर लीग 2026. जवळजवळ 10 संघांनी भाग घेतला होता. त्यातले 4 संघ अंतिम 4 मध्ये पोहोचलेले आहेत. ते मात्र समोरच्या दिशेने पुन्हा एकदा चेंडू उडवलाय. कावू कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि फलंदाज झेलबाद. अर्जुन नवीन फलंदाज येतो या अर्जुन वाघे. शेवटचा चेंडू आहे. शेवटचा चेंडू खेळण्याची संधी त्याला मिळते. धावसंख्या आहे ती 51. शेवटचा चेंडू, या इनिंगचा शेवटचा चेंडू आहे. गिरीश माधवी गोलंदाजी सज्ज. समोर फलंदाज अर्जुन वाघे. ते मात्र आडव्या बॅटने प्रहार केलेला आहे. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पूर्ण तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला आणि इथे मात्र 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. जबरदस्त रनिंग पाहायला मिळाली दोन्ही फलंदाजांमध्ये. 3 धावा पूर्ण होतात. 3 धावांनी संघाची धावा 54-55 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. ते म्हणजे शिवनेरी संघासमोर. पहिली इनिंग इथे कंप्लीट झालेली आहे.
नरत्वती गावदेवी वेले संपर्क साधायचा आहे. 40+ संघ आहे. गावदेवी वेले 40+. आपण संपर्क साधायचा आहे. गावदेवी वेहले गावदेवी 40+ संघ वेले आपण संपर्क साधायचा आहे. गावदेवी 40+ संघ वेले टीम कॅप्टन शिवा भोईर. तर 55 धावांचं लक्ष आहे. 24 चेंडूमध्ये 55 धावा बनवायचे आहेत. सलामीची जोडी मैदानात गिरीश माधवी आणि सोमनाथ ही जोडी मैदानात. 24 चेंडू 55 धावा बनवायच्या आहेत. दुसरी सेमीफायनलची ही मॅच. पाहूया कुठला संघ इथे फायनलमध्ये पोहोचणार आहे. टीम सिंहगडशी 2 हात करणार आहे. या अगोदर सिंहगड संघाने फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे. सचिन तरे फॅन टीम सिंहगड. गिरीश माधवी स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला सोमनाथ आणि गोलंदाजीसाठी राजेश. राजेश पहिला चेंडू पॉवर प्लेचे षटक आहे. पुलचा फटका सजवलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते, झेलपर्यंत पोहोचू शकले नाही. नितेश होते तिकडे. 2 धावा मिळतात. 2 धावांनी संघाची इथे सुरुवात झालेली. श्री गणेशा झालेले आहे. अकाउंट ओपन करण्यात आलेले आहे गिरीश माधवी यांच्याकडून. 55 धावा बनवायच्या आहेत. त्यामुळे पहिले जे पॉवर प्लेचं षटक आहे इथे मात्र आक्रमण करावे लागेल गिरीश याला. नॉन स्ट्राईकला सोमनाथ आहे. राजेश पुन्हा एकदा सज्ज होतात गोलंदाजी मार्कवर. अकुटाबाचा चेंडू, पुलचा फटका सजवलाय. चेंडू जातो 1 बाउन्स, सीमारेषा बाहेर, चौकार. जबरदस्त असा फटका इथे सजवला गेला आहे गिरीश माधवी याच्याकडून. त्याला ठाऊक आहे की ही मॅच मोठी महत्वाची आहे. सेमीफायनलची मॅच आहे आणि पहिल्या ओव्हरमध्ये जर धावा झाल्या तर नक्कीच इथे विजयाकडे वाटचाल करता येईल. वेलकम सागर गोंडले ऑपरेटर आहेत.
राजेश पुन्हा एकदा सज्ज होत आहे गोलंदाजी मार्कवर. इथे मला समोरच्या दिशेने चेंडूला उडवलाय, क्षेत्ररक्षक आहे पण त्यांचा उपयोग होणार नाही. चेंडू जाईल सीमारेषेबाहेर. षटकार. केलेले आहे गिरीश माधवे याने, कारण 55 धावा बनवायच्या होत्या. इथे मात्र पुन्हा एकदा पुलचा फटका सजवलाय. चेंडू हवेत आहे, सेफ लँड होताना एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज धावबाद. मोठी विकेट. बालाराम 13 या धावसंख्येवर पहिला फलंदाज बाद होता. एक मोठी विकेट. गिरीश माधवी या फलंदाज तिथे बाद झालेला आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. गिरीश धावबाद झाले. नवीन फलंदाज बालाराम येतोय. राजेश पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस बालाराम स्ट्राईकला असेल. डावखुरा फलंदाज बालाराम. राजेश पहिलीच ओव्हर चालू आहे. आतापर्यंत 13 धावा आलेल्या आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये सुरुवात चांगली झालेली आहे शिवनेरी संघाकडून. गिरीश माधवे यांनी चांगली फलंदाजी केली. वैयक्तिक 13 धावा बनवल्या आणि धावबाद झाले. बालाराम आलेले आहेत. नवीन फलंदाज स्ट्राईकला असतील. राजेश इथे मात्र सुरेख असा चेंडू, निर्धाव चेंडू येतो. या डॉट बॉल. शेवटचा चेंडू आहे या षटकातील. राजेश सज्ज होते गोलंदाजी मार्कवर. समोर फलंदाज बालाराम. ते मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. लागोपाठ 2 चेंडू येथे निर्धावच्या स्वरूपात टाकले गेले आहेत आणि पहिले षटक संपलेले आहे. पहिल्या षटकामध्ये 1-13 अशा धावा झालेल्या आहेत त्या शिवनेरी संघाच्या. तर टीम गावदेव वेले 40+ आपण जर आला असेल तर संपर्क साधायचा आहे. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक 1-13. क्रमांक 2चं षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होत आहे वैभव. नक्कीच वैभव याने चांगली फलंदाजी केली. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली वैभव आणि नितेश या जोडीने. चांगली भागीदारी स्लोग ओव्हरमध्ये पाहायला मिळाली. फटकेबाजी पाहायला मिळाली दोघांची. क्रमांक 2चे षटक टाकण्यासाठी वैभव सज्ज होत आहे. समोर फलंदाज सोमनाथ. दुसरा सेमीफायनलचा हा सामना 55 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे शिवनेरी संघासमोर. वैभव पहिलाच चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू. जबरदस्त गोलंदाजी. एक सिंगल घेतली जाते.
दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, फलंदाज धावबाद. 22चा इशारा येतोय पंचांचा. पंच सचिन सर यांच्याकडून 22चा इशारा येतोय. एक धाव जोडली जाईल, धावसंख्या होती ती 14. सर्वेश पाटील येतोय नवीन फलंदाज. अक्षय म्हात्रे जर आपण झेल पकडला तर दीपक भोईर याचकडून 200 रुपयाचे पारितोषिक मिळणार आहे. वैभव पुन्हा एकदा सज्ज होतात गोलंदाजी मार्क. यावेळी सर्वेश पाटील फलंदाजीसाठी आलेले आहेत. एक महत्त्वाचा फलंदाज आहे, मागच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी यांच्या मार्फत पाहायला मिळाली होती. अजूनही दिनेश भंडारी डगआउट मध्ये बसलेले आहेत, हे सुद्धा एक चांगले फलंदाज आहेत. किरण पाटील येणाऱ्या फलंदाजांमध्ये असतील. 14 धावा आतापर्यंत लागलेल्या आहेत. वैभव पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला सर्वेश. फुलटॉस चेंडू भिरकावून दिलेला आहे, जसा आला तसा पाठवून दिला. षटकार. वाईन डाईनला डायरेक्ट हिट केला तर ग्रामपंचायत सदस्य सुशांत म्हात्रे याच करून मास्टर डिलाइटचा खंबा देण्यात येईल. जबरदस्त असं पारितोषिक आहे मास्टर डिलाइट. पुन्हा एकदा गोलंदाज वैभव सज्ज होता. आखूड टप्प्याचा चेंडू, यावेळेस पुन्हा एकदा पुलचा फटका. चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. षटकार. तिसरा षटकारचा बॅट पुन्हा तर मिलन तरे माजी उपसरपंच याचकडून 500 रुपयाचे पारितोषिक मिळणार आहे. धावसंख्या 26. तसेच लक्ष्मणजी माधवी याचकडून 500 रुपयाचे पारितोषिक. या चेंडूवर जर षटकार आला वैभव पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस मात्र संपर्क तेवढा चांगला नव्हता. एक सिंगल घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज धावबाद. धावसंख्या झालेली आहे ती 27. दुसरे षटक मार्गस्थ आहे. 27 धावा झालेल्या आहेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. या षटकातील धावा जबरदस्त आहेत, कारण लागोपाठ 2 षटकार इथे सर्वेश याच्या बॅटमधून आले होते. नवीन फलंदाज दिनेश भंडारी नॉन स्ट्राईकला. ही जोडी महत्त्वाची आहे. या जोडीला मात्र इथे थांबून राहावं लागेल संघाला विजय मिळवून. तर या चेंडूवर जरी षटकार मारला मिलन तरे याचकडून 500 रुपयाचे पारितोषिक मिळणार आहे. वैभव सज्ज होते गोलंदाजी ट्रॅकवर. ते मात्र जबरदस्त असा चेंडू होता. निर्धाव चेंडू येतोय. नक्कीच मला वाटते झेल होता. नक्कीच बॅट कट होती. झेल सुटलेला आहे यष्टी रक्षक राजेश याच्या हातातून. कदाचित हा झेल महागात पडू शकतोय, कारण सेमीफायनलची महत्त्वाची मॅच आहे. 2 षटकार सर्वेश याच्या बॅटमधून आलेले आहेत. शेवटचा चेंडू या षटकातील. वैभव
सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. फलंदाज सर्वेश स्ट्राईकला असेल. शेवटचा चेंडू या षटकातील. ते मात्र जबरदस्त चेंडू खोदून काढलेला आहे. चेंडू जातोय लॉंग ऑफ रिझन मध्ये. आनंद चांगले क्षेत्ररक्षण करतोय. 2 धावा मात्र वाचू शकत नाही. 2 धावांची संघाची धावसंख्या होती ते 29. आता उर्वरित 12 चेंडू आणि धावा बनवायच्या आहेत ते 26. 12 चेंडू 26 धावांची गरज. जबरदस्त अशी मॅच सेमीफायनलची मॅच आहे. रंगतदार अवस्थेत आलेली आहे. तर दोन्ही फलंदाजांना सुवर्ण संधी असेल. षटकारांची हॅट्रिक केली तर माजी सरपंच लक्ष्मणजी माधवी याचकडून 1000 रुपयाचे पारितोषिक मिळणार आहे. 12 चेंडू 26 धावांची गरज. प्रत्येक ओव्हरमध्ये 13 धावा बनवाव्या लागतील. खूप मोठी चर्चा सध्या मैदानामध्ये विजयदुर्ग संघाचे खेळाडू करत आहेत. कारण क्रुशियल मोमेंट मध्ये मॅच आहे. सेमीफायनलचा महत्त्वाचा सामना आहे. गोलंदाजी कुणाला द्यायची. तिसरा गोलंदाज, चौथा गोलंदाज. अक्षय म्हात्रे यांनी जर गोलंदाजी केली तर प्रत्येक विकेटसाठी जयेश म्हात्रे याचकडून 1000 रुपयाचे पारितोषिक मिळणार आहे. नक्कीच खूप मोठी चर्चा तिथे झालेली आहे की तिसरी गोलंदाजी कोणाला द्यायची. कारण ते तिसरे जे षटक आहे ते खूप महत्त्वाचे असणार आहे. मला वाटते नितेश येतात तिसरे षटक टाकण्यासाठी. नितेश याच्यावरही जबाबदारी दिलेली आहे. नक्की तिसरे जे षटक आहे ते खूप महत्त्वाचं असेल. कारण हे षटक जर चांगलं टाकण्यात आलं तर नक्कीच इथे शेवटच्या षटकामध्ये संघर्ष करावा लागेल विजयासाठी टीम शिवनेरी संघाला. नितेश येतोय. महत्त्वाचे षटक टाकण्याची जबाबदारी मात्र त्याच्यावर आलेली आहे. समोर फलंदाज असेल दिनेश भंडारी. 12 चेंडू 26 ची गरज. नितेश पहिला चेंडू. समोर दिनेश. पहिला चेंडू उडवण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने खेळलेला आहे. क्षेत्ररक्षण चांगलं होत नाही. बॅकअप मात्र आनंद याच्याकडून चांगलं आलेलं आहे. 2 धावा नक्कीच तिथे संघासाठी वाचवलेल्या आहेत आनंद याने. 2 धावांची संघाची धावसंख्या होती ते 31. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आनंद याच्याकडून. जवळजवळ 4 धावा गेल्याच होत्या पण शेवटच्या क्षणी त्या 2 धावा त्यांनी वाचवलेल्या आहेत. जबरदस्त क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा गोलंदाज नितेश गोलंदाजी मार्कवर. फुलटॉस चेंडू होता बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित येत नाही. फलंदाज बाद. इथे बाद झालेला आहे. धावसंख्या येते 31. नवीन फलंदाज येतो या समर्थ. जबरदस्त अशी बॉलिंग पाहायला मिळते. नितेश याची एक महत्त्वाची विकेट या सामन्याची महत्त्वाची विकेट त्यांनी काढून दिलेली आहे. तर चेंडू उरलेत ते 10 आणि धावा बनवायच्या आहेत. इथे मात्र बॅट कट. चेंडू जातोय सीमारेषेबाहेर. चौकार.
यावेळी फलंदाज समर समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न, बॅटच्या पट्ट्यात काही चेंडू येत नाही, निर्धाव चेंडू. 8 चेंडू 20 धावांची गरज. 8 चेंडू आणि 20 धावा. अतिशय रंगतदार अवस्थेत ही मॅच आलेली आहे. दुसरा सेमीफायनलचा सामना आहे. कोण जाणार फायनल मध्ये, कोण सिंहगड संघाशी 2 हात करणार हे येणाऱ्या काही चेंडू मध्ये आपल्याला समजेल. इथे मात्र पुन्हा एकदा बॅट कट घेतलेली आहे. चांगले क्षेत्ररक्षण आणि फलंदाज बाद. काय यष्टी मिळवून दिली होती. इथे मात्र फायनल मध्ये पोहोचवेल का रवी? आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू आणि अशा प्रकारे षटक इथे संपलेला आहे. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळाली. फक्त 6 धावा खर्च केल्या नितेश यांनी, महत्वाची विकेट काढली. आता 6 चेंडू 20 धावांची गरज. 6 चेंडू 20 धावा. शेवटचं षटक टाकण्यासाठी मला वाटते अर्जुन वाघे सज्ज झालेले आहेत. अशा क्रुशियल मोमेंट मध्ये गोलंदाजी करण्याचा अनुभव अर्जुन वाघेला आहे आणि शेवटच्या ओव्हरसाठी त्याला राखून ठेवलं होतं कर्णधाराने. अक्षय मात्रे यांनी जर ओव्हर टाकली तर नक्कीच प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचे पारितोषिक मिळणार आहे. नेक्स्ट मॅच फायनल होईल. 1 डॉट चेंडू 1000 रुपये. तुमच्यासाठी सर्व माफ आहे. सगळे नियम बाजूला ठेवण्यात येतील. गोलंदाजी फक्त तुम्ही करायची आहे. लागलाच तर अंपायर पण आपण तिथे काढू. शेवटची ओव्हर जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. समोर फलंदाज सर्वेश पाटील. नॉन स्ट्राईकला आपण रवी याला पाहू शकतो. गोलंदाज आहे अर्जुन वाघे. या स्पर्धेतील नेहमीच चर्चेचा विषय आहे अर्जुन वाघे. खूप चांगली गोलंदाजी राहिलेली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. 6 चेंडू 20 ची गरज. पहिला चेंडू फुलटच चेंडू. संपर्क तेवढा चांगला नाहीये. चेंडू बराच वेळ हवेत होता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पूर्ण. 5 चेंडू आणि 18 धावांची गरज. नक्कीच फुलटॉस चेंडू होता. त्याचा मात्र फायदा उचलता आलेला नाहीये. आणि बॅट्समनचा रिव्ह्यू नक्कीच नो बॉल साठी बिमर साठी रिव्ह्यू इथे घेण्यात आलेला आहे. नक्कीच तपासले जाईल. रिव्ह्यू बिमर साठी इथे बॅट्समनने रिव्ह्यू घेतलेला आहे. नक्कीच तिथे बघितले जाईल कारण क्रुशियल मोमेंट आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये 20 धावा हव्या आहेत. पहिल्याच चेंडूवर फुलटॉस चेंडू होता मात्र त्याचा फायदा उचलता आला नव्हता सर्वेशाला. 2 धावा त्याने काढलेल्या आहेत. मात्र बिमर तिथे तपासला जाईल.
फेअर डिलिव्हरी. इट्स अ फेअर डिलिव्हरी. आता 5 चेंडू आणि 18 धावांची गरज. स्ट्राईकला सर्वेश, गोलंदाज अर्जुन सज्ज. 5 चेंडू 18 धावा. इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न झालेला नाहीये, सोडून दिला. व्हाईट बॉल. 5 चेंडू 17 धावांची गरज. सर्वेश पाटील, क्षमता आहे या खेळाडूमध्ये मोठे फटके मारायची. 2 षटकार त्याच्या बॅट मधून आले होते. तर 5 चेंडू आणि 17 धावांची गरज. फुलटॉस चेंडू भिरकावून दिलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, झेल घेण्यात आलेला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथे मात्र नो बॉल. आणि नक्कीच हा बॉलरचा रिव्ह्यू आहे. इथे गोलंदाजाने रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. लागोपाठ 2 चेंडूवर 2 रिव्ह्यू तिथे घेण्यात आलेले आहेत. इट्स अ नो बॉल. इट्स अ नो बॉल. आणि सिंगल तिथे घेतलेली आहे फक्त. चाळीस धावा झालेल्या आहेत. नॉट आउट आहे. आणि नो बॉल. फ्री हिट. फ्री हिट आहे. फ्री हिट खेळण्याची संधी रवी याला मिळते. धावसंख्या 40. 15 धावांची गरज. 5 चेंडू 15 धावा. सोडून दिलेला आहे पुन्हा एकदा. व्हाईट बॉल. ओ हो, हे चालले काय शेवटच्या षटकामध्ये. नो बॉल, व्हाईट बॉल. प्रेशर मध्ये, प्रेशर मध्ये, प्रेशर मध्ये. अर्जुन वाघे मात्र प्रेशर मध्ये आलेले आहेत. 41 धावा झाले. 14 धावा अजूनही बनवायच्या आहेत. फ्री हिट कंटिन्यू असेल. ते मात्र जोरात बॅट फिरवली होती. बॅटच्या पट्ट्यात काही चेंडू येत नाही. निर्धाव चेंडू. अजूनही 14 धावा बनवायच्या आहेत. चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडू 14 धावांची गरज. फ्री हिटचा मात्र इथे फायदा उचलता आलेला नाहीये रवी याला. नॉन स्ट्राईकला सर्वेश आहे. ते मात्र मिस टाइम. चेंडू हवेत आहे. स्वतः गोलंदाज झेल घेण्यासाठी आले होते. एक सिंगल मात्र घेतली जाते. स्ट्राईक सर्वेश याला घ्यायची आहे. फक्त सिंगल. 3-13. 3 चेंडू 13 धावा. संघ मालक हरीश तरे मात्र अस्वस्थ झालेले आहेत. कारण शेवटच्या षटकामध्ये 20 धावा होते. 1 नो बॉल, 2 व्हाईट त्याच्यामध्ये आलेले आहेत. सर्वेश यांनी जर ही मॅच जिंकून दिली तर लक्ष्मण माधवी याचकडून 1000 रुपयाचे पारितोषिक मिळणार आहे. 3 चेंडू 13 धावा. आणि प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये मिलन तरे याचकडून. त्याला बक्षीस भरपूर लागलेली आहेत. 3 चेंडू 13 धावांची गरज. गोलंदाज अर्जुन वाघे विरुद्ध सर्वेश पाटील. हा सामना सध्या दोघांमध्येच आहे. अर्जुन विरुद्ध सर्वेश. पहिला चेंडू भिरकावून दिलेला आहे. सीमारेषे बाहेर षटकार.
आले तर 2 चेंडू आणि 7 धावा. ही मॅच अर्जुन विपक्ष सर्वेश. 2 चेंडू 7 धावांची गरज. अर्जुन गोलंदाजी ट्रॅकवर, फुलटॉस चेंडू, पुन्हा एकदा फटका चांगला आहे. चेंडू सीमारेषे बाहेर आणि फलंदाज बाद. जबरदस्त अशी फिल्डिंग तिथे पाहायला मिळते. असं वाटलं होतं की षटकार होईल, पण शेवटच्या क्षणी फलंदाज बाद झालेला आहे. जबरदस्त असा झेल सीमारेषेलगत तो घेतलेला आहे. हरीश तरे याचकडून तो झेल घेतला. सिद्धू याच्यासाठी 500 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. नवीन फलंदाज आलेले आहेत. 1 चेंडू 7 धावांची गरज. तर एखादा जर वाईट किंवा नो बॉल आला